नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर वाळवण रेसिपीमधला पापड हे मी तुमच्याबरोबर थोडक्यात शेअर करणार आहे आणि मस्त अशी छोटासा व्हिडिओ आहे. तर पाहायला शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता इथं काय करायचं, दळून आणलेलं आहे पीठ मी डाळीचं. आता हे आपण 100 ग्रॅमचं मसाल्याचं पाकिट आहे. पापड मसाला कुठलाही तुम्ही असेल तो वापरू शकता, जो आवडेल तो, जो अवेलेबल आहे तो. तर आता इथं हे 100 ग्रॅमचं पाकिट आहे, 1.25 किलो डाळ आहे. तर त्यासाठी 400 ते 450 ग्रॅम पाणी, म्हणजे अर्धा लिटरला थोडंसं कब्बर कमी टाकायचं, कारण जास्त होऊ नये. कमी पडलं तर आपण दुसरं वरून पाणी घेऊ शकतो. चांगलं पाणी उकळून घ्यायचं, चांगलं मस्त असं खळाखळा, म्हणजे ह्याच्यातला सगळा मसाला विरघळतोय असं लक्ष ठेवायचं. गॅस जर मोठा असला तर हे फसाफसा उतू जातं, पातेल्याच्या बाहेर पटकीने येतं, ध्यानात ठेवायचं. आता उकळून झालेलं आहे, आता थंड करायला ठेवायचं. तर थंड होत आलेला आहे तोपर्यंत आता आपण इकडं डाळी दळून आणलेल्या आहेत. तर ह्याच्यात मी 1 किलो उडदाची डाळ, 1.5 किलो मुगाची डाळ आणि 1.5 किलो मटकीची डाळ घेतलेली आहे. कारण बारीक दळून आणायचं, कारण आपण एवढं हे 1.5 किलो पीठ झालेलं आहे, पण गिरणीत थोडंसं राहतं, एवढं येत नाही, कमी येतं. आणि शिवाय आता आपल्याला लावायला पण लागतं, 200-300 ग्रॅम पीठ लावायला लागतं. त्यामुळं मग हे मसाला बरोबर 1.25 किलो पिठाचा होतो बरोबर. आता इथं थोडंसं मी काढून ठेवलेलं आहे पीठ. तर आता ह्याला थोडंसं ह्या पिशवीतच ठेवते मी, कारण हे पीठ इतकं बारीक असतं की फॅनच्या हवेने पण उडतं, म्हणून आपण त्याच्यातच ठेवलेलं आहे. आणि आता इथं पाणी, मसाल्याचं पाणी थंड झालेलं आहे, थोडंसं कोमट आहे, चालतं कोमट झालं आहे असलं तरी, पण कडक नाही करायचं. कडक नाही, आधीच मुळाचं दाट ही डाळ चिकट असते आणि गरम पाणी म्हणलं की खूप हाताचा राडा होतो. तर आता इथं तुम्हाला मदतीला जर कोण असेल तर घेऊ शकता, कारण एकटीला म्हणलं की खूपच प्रॉब्लेम येतो. आपली मुलगी असती तर इथं असती तर करू लागते ती सगळं. तर आता इथं मी थोडं थोडं पाणी करून घट्ट असं पिठाचा गोळा तयार करून घेते. तर ह्याच्यातनं ह्या पापडमध्ये ही पीठ म्हणजे मळायलाच थोडी जास्त मेहनत आहे, कारण पीठ चिकट असतं ना, हाताचा राडा होतो. तर थोडं थोडं पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर आता इथं बघू शकता अशा प्रकारे. आणि तुम्हाला जर मसाल्याचं पाणी कमी पडलं तर वरून थोडंसं पाणी तुम्ही घेऊ शकता. तर इथं बरोबर माझं मापात झालेलं आहे. थोडंसं वाटलं मला, मग मी थोडंसं घेतलं. आणि बाकीचं ह्याच्यात काहीच टाकायची आवश्यकता नाही. एकदम मसाल्यात सगळं मीठ, बाकी सगळा मसाला, पापडखार सगळं ह्याच्यात असतं, त्यामुळं काहीच टाकावं लागत नाही. तर चांगला असा घट्ट गोळा करून घ्यायचा, पुरीपेक्षा जास्त घट्ट करायचा. आत्तापर्यंत एकाच हाताने मळायचं, आता इथून पुढं 2 हातांनी चांगलं, जेवढं अवसान आहे, ताकद आहे ना, तेवढी घालवायची ह्याच्यात. खूप छान. आता आपल्याकडे तुमच्याकडे पाटावर वाटा असला तर त्यांनी पण तुम्ही बदलू शकता, पण आता हातानेच मी इतकं ताकद लावून मळून गोल असा गोळा घेतलेला आहे छानपैकी अशा पद्धतीनं. तर आता ह्याला रेस्ट करायला ठेवायचं. तर रेस्ट किती करायचा, तर आपला बाकीचा सगळा पसारा आवरेपर्यंत ह्याचा थोडासा राडा होतोच. तर पसारा आवरेपर्यंत ह्याला रेस्ट करायचा. कमीत कमी तुमच्याकडं जर टाईम असेल तर 1 तास द्या. आपल्याकडं टाईम थोडासा कमी होता म्हणून अर्धा तास दिलेला आहे. तर अर्धा तास झालेला आहे. तर आता इथं बघा, छान असं जितकं तुम्ही भिजायला ठेवचाल ना, तास 1.5 तास, छान होतात पापड. तर थोडंसं तूप घेतलेलं आहे मी. तर अगोदर तूप लावून घ्यायचं थोडंसं, आणि चांगला मस्त असा गोळा आपण चपातीचा करतो तेवढा घ्यायचा. जास्त घेतला तरी चालतो, पण कसं जितकं जास्त उन्हाळा असल्यामुळं लगेचच लाट्या अशा सुकतात, म्हणून थोड्या थोड्याच करून घ्यायच्या. तर जास्त परत नाही बसायचं एवढं हे करीत. अशा प्रकारे लाट्या करून घ्यायच्या. थोडंसं गोल करायचं आणि लांब लांब करून चाकूने पाहिजे तेवढ्या आकाराच्या, जेवढा पापड पाहिजे तेवढा. आता ही पहिला आहे म्हणून मी थोड्याशा छोट्याच करते, पहिल्यांदा आहे म्हणून. तर अशा पद्धतीने त्याच्या लाट्या छोट्या छोट्या करून घ्यायच्या आणि झाकून ठेवायच्या. आता ही तुम्हाला दाखवण्यापुरतं मी उघडं ठेवते, नंतर मी झाकून ठेवते. तर अगोदर थोडंसं तूप लावायचं आणि तुपात लाटून घ्यायची. आणि तुमच्याकडं जर बेलणा असेल पापडचं तर लाटा, नसेल तर आपण साध्या चपातीच्या बेलण्याने पण लाटू शकता तुम्ही. पण हे पापडाच्या बेलण्याने खूप फास्ट उरकतात पापड लाटायला. पण आता नसेल तर काही नाही.
तर असे छोटे छोटे अगोदर तेल तुपात लाटून घ्यायचे, नंतर मग थोडंसं पीठ लावायचं. पीठ म्हणजे पिठातच टाकायची ही पापड छोटा आणि लाटून घ्यायचा. एकदाच पापडाला पीठ लावलं ना त्याच्यातच होतं. बघा आता ही पहिला आहे त्यामुळं छोटासा झालेला आहे. दुसरा पण मी करून दाखवते. खूप लवकर उरकतात पापड, 1 मिनिटात एक पापड होतो. आणि बघा इथं पीठ लावला की पटकीने मोठा होतो. आणि पीठ पीठ लावण्यासाठी ध्यान करून ठेवायचं, नाहीतर पीठ जर विसरलं तर तुम्हाला सगळं तुपातच लाटावे लागते. तुपात पण होते पण कसं उरकत नाहीत सगळे, सारखं बेलण्याला चिटक, हाताला चिटक, पळपुटाला चिटक. आणि वरून फडक्याने थोडंसं पीठ जर असं राहिलं असेल तर पुसून घ्यायचं. तर बघा अशा पद्धतीने पापड छान असे होतेत. आणि खायला म्हणलं तर आता इथं 1 तासात माझे एवढे झाले. आता राहिलेले पापड सगळे मी लाटून घेतले. मला करेक्ट 2 तास झाले आणि 2 तासात 90 पापड झाले 1.25 किलो डाळीमध्ये. आणि घरचे असे छान असे खमंग लागतात पापड घरच्याचे. आणि आपण तुम्ही इथं बघा एवढा एका वितीच्या मापाचा झाला. काही मोठे आहेत, काही छोटे आहेत. तर इथं बघा एवढे छान असे. तर तुमच्याकडं जर मशीन असेल पापड लाटायची तरी लाटू शकता, पण आपल्याकडे आपण हातानेच करतो. तर आता इथं मी हवेला ठेवलेले आहेत. आता बाकीचा पसारा आवरेपर्यंत ठेवते आणि बाकी आता उन्हाला मी ठेवते. तर उन्हाला किती ठेवायचं, तर उन्हाला नेऊन टाकते. 2 तास उन्हात ठेवायचे. तर ऊन आणि वारं एवढं सुटलेलं आहे की पापड पण उडायला लागलेले, म्हणून मी एकावर एक टाकले आणि 2 तास उन्हात ठेवले. आणि बघा इथं वारं पण किती सुटलेलं आहे. तर इथं आता माझे सगळे पापड झाले. आता मी डब्यात भरून ठेवते. तर छोटासा व्हिडिओ आहे. आता हे सगळे पहिले पण पापड होते डब्बा भरलेला. आता हे वर्षभर जातात. तर छोटासा व्हिडिओ आहे. आवडला तर लाईक करा आणि नक्की अशा प्रकारे एकदा करून बघा. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.